वडाळ्याच्या परिसरामध्ये जाणार आहोत, कारण वडाळ्याला सुद्धा आता या सगळ्याचा मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरती होताना दिसतोय। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील तिथून। निलेश, यामिनी वडाळा परिसरातली ही सध्याची दृश्य पाहतोय। अगदी हाकेच्या अंतरावरच या ठिकाणी मोनोरेल स्टेशन पण आहे, लोकल स्टेशन पण आहे। पूर्णपणे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। ही सर्व मंडळी आहेत, काही शाळेचे विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत, काही कामावर जाणारी मंडळी आहेत। ही सर्व मंडळी आता पाण्यातून रस्ता काढत जात असल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सकाळपासून कोसळतोय आणि त्यामुळे ही सध्याची मुंबईतली परिस्थिती आपण पाहतोय। आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळणार होता, त्यामुळे घरातून गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन सातत्यानं पोलीस असतील, महापालिका असेल करत होती। मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे। शाळा देखील सोडलेल्या आहेत, शाळांना सुट्टी दिलेली आहे। एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे घरी जाताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। समोर हा रेल्वेचा ट्रॅक आपण पाहतोय। रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे हार्बर लाईनची जी रेल्वे वाहतूक आहे ही देखील आता कुठेतरी मंदावलेली आहे। सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं पाणी जे आहे ते रेल्वे ट्रॅकवर आहे, रस्त्यावर आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। समोर पाहतोय आपण कशा पद्धतीने ही शाळेतून कॉलेजमधून घरी जाणारी मंडळी पावसातून वाट काढत जाताना आपल्याला पाहायला मिळते। गुडघ्यापेक्षा सुद्धा जास्त पाणी जे आहे ते सध्या रस्त्यावर साचलेलं आहे। समोर गाडी बंद पडली आहे। अनेक ठिकाणी अशा पद्धतीने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी आपण ही दोन्ही दृश्य बघतोय, वडाळा आणि सायन्स सर्कल भागामधली दोन्ही ठिकाणी पाणी साचलेलं आहे। निलेश, धन्यवाद माहितीसाठी। पुढची बातमी बघूया।